डॉक्टर भीमराव आंबेडकर अमेरिकेमध्ये राहत होते. कुठे? बोला कुठे? अमेरिकेमध्ये. अमेरिका हा थंड हवेचा प्रदेश. तिथे मॅक्झिमम टाइम तुम्हाला थंडी पाहायला मिळते. खूप वेळा बर्फही पडतो. डॉक्टर भीमराव आंबेडकर काही श्रीमंत नव्हते, त्यांच्याकडे पैसेही नव्हते, पण त्यांचे जे मित्र होते, त्यांचे जे सहकारी होते, हे मात्र श्रीमंत होते, हे मात्र रईस होते. आणि ते बाबासाहेबांना म्हणायचे, ते आंबेडकरांना म्हणायचे, मिस्टर आंबेडकर आमच्या सोबत या, आपण पार्टी करूया. मिस्टर आंबेडकर या आमच्या सोबत, आपण एन्जॉय करूया. कारण की गुळाच्या भोवताल माशा असतातच, तसेच विद्वानाच्या भोवताल, ज्ञानाच्या भोवताल, ज्ञानी माणसाच्या भोवताल सारे लोक एकवटतात. तसेच डॉक्टर बाबासाहेबांच्या भोवताल यायचे. त्यांना म्हणायचे, मिस्टर आंबेडकर या, आपण पार्टी करू, एन्जॉय करू. बाबासाहेबांकडे भलेही पैसे नव्हते हो, पण त्यांचे मित्र पैसे द्यायला तयार होते. बाबासाहेब अमेरिकेत राहत होते. कुठे राहत होते? अमेरिकेत, थंड हवेच्या प्रदेशात. म्हणतात ज्या ठिकाणी स्वतःचं शरीर गरम ठेवण्यासाठी, कशासाठी? स्वतःचं शरीर गरम ठेवण्यासाठी तिथले लोक दारू पितात. काय पितात? दारू पितात. का पितात? तर वातावरण थंड आहे आणि शरीर गरम राहिलं पाहिजे म्हणून लोक दारू पितात. बाबासाहेबांना लोक येऊन त्यांचे मित्र येऊन विनंती करायचे, प्लीज मिस्टर आंबेडकर आमच्या सोबत या, आपण पार्टी करू, या आमच्या सोबत, आपण एन्जॉय करू. पण विचार करा आणि लक्ष देऊन ऐका सर्वांनी. थंड हवेच्या ठिकाणी माझा बाप राहिला. थंडीने आग कुडकुडत होत, जीव नकोसा झाला होता. पण त्याही क्षणी माझ्या बापानी दारूला हात लावला नाही. आणि आज त्याचेच लेकरं त्याच्याच जयंतीच्या दिवशी त्याच्याच फोटो समोर दारू पिऊन तो ढेकळं करून नाचते. आज त्या बापाला लाज वाटत असेल रे. यापेक्षा दुर्दैवाचा दिवस कधीच त्यांनी पाहिला नसता, पण आज त्यांना पाहावं लागतो.